गोंडगोवारी जमातीला निर्गमित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रानुसार अनुसूचित जमातीचे सर्व लाभ देण्यात यावे, वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे। वैधता प्रमाणपत्राच्या आधारे पदवी व इतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची रोखून ठेवलेली स्कॉलरशिप देण्यात यावी, त्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्यात यावे। यासाठी इतर मागण्यांसाठी नागपुरात आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या 3 समाज बांधवांद्वारे 26 जानेवारीपासून संविधान चौकात उपोषण सुरू आहे। मात्र याकडे शासन व प्रशासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षतेमुळे सोमवारी राज्यातून हजारोंच्या संख्येने गोंडगोवारी समाज बांधव नागपुरात दाखल झाले। सकाळपासूनच संविधान चौकात एकत्रित झालेल्या समाज बांधवांनी या मार्गावरील वाहतूक रोखून धरली। या दरम्यान वाहन चालकांवर हाणमारीचा प्रकार सुद्धा समोर येतोय। आंदोलन बाईक चालविणाऱ्या व्यक्तीला धक्काबुक्की करताना स्पष्ट दिसून येत आहे।